नमस्कार. आज आपण या स्लीवचं कटिंग स्टिचिंग शिकणार आहोत. या स्लीवला पफ स्लीव किंवा लँटर्न स्लीव सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर ह्या स्लीवचा लुक जो आहे तर तो तुमच्या कपड्यानुसार वेगवेगळा दिसू शकतो. जॉर्जेट कपडा असेल तर वेगळा लुक दिसेल, कॉटन, सिल्क, सॅटिन वेगवेगळ्या कपड्यानुसार तुमचा बाहीचा लुक वेगवेगळा दिसणार आहे. तर या बाहीचं जे कटिंग आहे तर ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, ह्या बाहीला कसं राहतं, वरच्या साईडनं प्लेट्स नसतात किंवा थोड्याशा असतात, परंतु खालच्या साईडनं प्लेट्स जे आहेत तर ते जास्त असतात. तर ही जी बाहीची जी आहे तर मी इथं कोपऱ्यापर्यंत पफ घेतलेला आहे आणि कोपऱ्यापासून खाली जे आहे तर तो बेल्ट घेतला आहे. बेल्ट म्हणजेच एकदम असं चुडी फिटेड बाही घेतलेली आहे कोपऱ्यापासून खाली. तर तुम्ही पूर्ण मनगटापर्यंत पण ही जी बाहीची जो पफ आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. तर मी पूर्ण बाहीची जी उंची आहे तर ती माझी मनगटापर्यंत 26 आहे आणि माझी कोपऱ्यापर्यंत जी आहे तर ती 13 आली. तर तुम्ही इथं 13, 14, 15 म्हणजे वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर खालच्या साईडला मी बेल्ट आहे तर तो बेल्ट मी पूर्ण मनगटापर्यंत डिसाईड केला आहे. तर म्हणजेच माझी पूर्ण उंची बाहीची आहे 26, तर मी 13 इंचाचा पफ केला आहे आणि 13 इंचाची पूर्ण खालची साईडची फिटिंग बाही केलेली आहे. तर आता आपण ह्या बाहीचं कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी वरचा जो पफची जी बाही आहे तर ती कट करावी लागणार आहे आणि मग नंतर आपल्याला खाली बेल्टसाठी सरळ स्ट्रेट कपडा जरी कट केला तरी चालेल आपल्याला. तर सगळ्यात आधी आपण वरच्या पफचं कटिंग कसं करायचं हे बघूयात. तर मी इथं कोपऱ्यापर्यंत पफ घेतलाय. तर कोपऱ्यापर्यंत माझी उंची येते 13 इंच आणि तिथंच माझा राऊंड येतो 10.5 इंच. तर तुम्हाला पण तिथं राऊंड चेक करायचा आहे. कोपऱ्याजवळ तुमच्या दंडाचा दंडघेर जो आहे तर तो किती येते तो बघायचा आहे तुम्हाला. आणि माझी उंची 13 इंच आहे. तर आता आपण ह्या वरचा जो पफ आहे तर त्याची कटिंग करणार आहोत. तर बघा, नेहमी तुम्हाला कुठल्याही बाहीचा जर प्रकार असेल वेगवेगळा, बेल स्लीव असेल, पफ स्लीव असेल, लँटर्न स्लीव असेल किंवा फ्रिलची बाही असेल, प्रत्येक वेळेस तुम्हाला माप टाकत असताना सगळ्यात आधी मेन म्हणजे तुम्हाला सिंपल बाहीचं कटिंग करता येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला साधी बाही कटिंग करता येत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची बाही कट करू शकता. त्याच बाहीच्या पॅटर्नवरून किंवा त्याच सिंपल साध्या बाहीचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बाही जे आहेत तर ते कटिंग करू शकता आणि स्टिचिंग करू शकता. तर सगळ्यात आधी आपण साधी बाहीचं कटिंग करणार आहोत. तर साध्या बाहीचं कटिंग कसं करायचं बघा. त्याच्यासाठी मी इथं एक रफ कागद घेतलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा आपण इथं ज्यावेळेस आपण वेगळा पॅटर्न काढतो तर त्यावेळेस कपड्यावरती कटिंग न करता जर रफ पेपर तुम्ही वापरला तर तुमचा कपडा वाया जाणार नाही आणि तुमचं जे कटिंग आहे तर ते व्यवस्थित होईल आणि नंतर तुम्ही ते पॅटर्न कपड्यावरती कट करू शकता. तर बघा, सगळ्यात आधी आपण इथं साध्या बाहीचं कटिंग करणार आहोत. तर साध्या बाहीचं कटिंग करण्यासाठी आपल्याला इथं दोन्ही साईडचे मुंडा मोजून घ्यायचा आहे. म्हणजे जे पण आपण ब्लाऊज ड्रेस काही कट केलेला असेल तर त्याचं आपल्याला कटिंग रेडी असणार आहे. त्याचं आपल्याला असं अर्धा इंच आतून मार्किंग करून तिथून आपल्याला मुंडा किती आहे तर तो मोजून घ्यायचा आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे आणि त्याचा मी असंच आकारानुसार टेप वळवून जेवढा मुंडा आहे तर तो आधी मी मोजून घेत आहे. तर बघा, या ठिकाणी मुंडा आहे 10.75. तर मी इथे लिहून ठेवणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा 10.75. सेम तसंच आपल्याला पुढच्या भागाचं पण करायचं आहे. तर इथं मी कटिंग केलेलं आहे. तर प्रिन्सेस कट आपल्याला असा जोडून ठेवायचा आहे आणि मग नंतर चेक करायचं आहे किती आलंय. त्या ठिकाणी पुढचा मुंडा आहे 10 इंच. तर अशा प्रकारे दोन्ही साईडचे मुंडे आपण मोजून घेतलेले आहेत. आता आपण त्याचं मार्किंग करूयात. तर बघा, इथं मी कागद जो आहे तर तो डबल फोल्ड केलाय. बंद बाजू आपल्या साईडनं केली आहे आणि ओपन साईड समोरच्या साईडनं केली आहे. सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडने एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि बघा, बाहेरच्या साईडनं म्हणजे ओपन साईड आहे त्या साईडनं आपल्याला खाली डाऊन मार्क करायचं असतं. तर ते डाऊन मार्क करण्यासाठी हा चार्ट आहे. तर या चार्टमध्ये तुम्हाला छाती तुमची बघायची आहे किती आहे आणि तुमचं मार्क किती येते तर ते बघून तुम्हाला इथं डाऊन मार्क करायचं आहे. तर माझं या ठिकाणी 3.5 इंचाचा डाऊन मार्क येते. तर मी ही जी लाईन ओढली तर त्या लाईनच्या सेंटरपासून पुढच्या साईडलाच आपल्याला खालून असा टेप धरायचा आहे आणि इथं 3.5 इंचावरती इथं मार्क केलं मी. तुम्हाला तुमच्या छातीनुसार वेगवेगळं मार्किंग करायचं आहे आणि ते मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला पाठीमागचा मुंडा तुमचा किती आलाय तो बघायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला 1.5 इंच कमी करायचं आहे. इथं 10.75 आले तर त्याच्यातून मी 1.5 इंच कमी करणार आहे. तर या ठिकाणी बघा किती येते तर 9.25 इंच येते. तर ते 9.25 इंच आपल्याला बंद बाजूकडून ह्या लाईनवरती आपण जी खालची लाईन ओढली तर तिथं आपल्याला मार्किंग करायचे. तुम्हाला सुद्धा तुमच्या बाहीचं पाठीमागचा मुंडातून 1.5 इंच कमी करायचं आहे आणि सगळ्यात आधी इथं मार्किंग करायचं आहे. म्हणजेच ही तुमची बाहीची रुंदी तयार होते आणि आता आपल्याला तिथून असंच क्रॉस लाईन जोडायची आहे. पूर्ण ही क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. सेंटर काढल्यानंतर आपल्याला ही जी सरळ लाईन आहे तिथून आपल्याला 1 इंचाचं सरळ मार्क करायचं आहे आणि हे मार्किंग सगळ्यांसाठी फिक्स आहे. सगळ्यांनी इथं स्ट्रेट 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि ह्या पॉईंटपासून सेंटर पॉईंटपर्यंत असायला आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला खालच्या साईडनं राऊंड शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ह्या लाईनचं सेंटर काढायचं आहे.
सेंटरपासून खाली 0.25चं मार्किंग करायचं आहे आणि त्या पॉईंटला धरून असा गोल शेप आपल्याला ह्या लाईनला जोडायचा आहे अशा प्रकारे. तर तुम्ही इथं आकार देण्यासाठी एक शेपमध्ये स्लीवचा शेप असणारी एक पट्टी पण मिळते, तर ती पण तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला खालचा शेप द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच सेंटरपासून खाली मार्किंग करायचं आहे आणि हे जे आपण 1 इंचाचं मार्किंग केलं आहे तर त्या मार्किंगला आणि खाली आलेल्या मार्किंगला जोडायचं आहे आणि असं आपल्याला खोलून आकार एक आखून घ्यायचा आहे. तर वरचा जो आकार आहे तर तो मागचा आकार असतो आणि खालचा असतो तर तो पुढचा आकार असतो. तर असे दोन्ही आकार आपण आखून घेतलेले आहेत. आता आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे पाठीमागचा मोंडा किती आहे आणि तेवढ्या इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर इथं 10.75 वरती आपला मागचा मोंडा आहे, तर मी वरची लाईन आहे तर तिथून खाली अर्धा इंचावरती असा टेप धरलाय आणि 10.75 जिथं येते तिथं मी मार्किंग केले. तसंच सेम तुम्हाला पुढचा मोंडा पण मोजून घ्यायचा आहे. पुढचा मोंडा म्हणजेच आपला खालच्या साईडचा जो आकार दिलाय आपण तर तो आपला पुढचा मोंडाचा आकार असतो. तर तिथं पण आपल्याला सेम अर्धा इंच खालून टेप धरायचं आहे आणि असंच आपल्याला आकारानुसार टेप वळवत चेक करायचं आहे की पुढचा मोंडा कुठं आले. तर बघा 10 इंच इथं आले. तर हे मागचा मोंडा आणि पुढचा मोंडा दोन्ही मार्किंगच्या मधला अंतर म्हणजे सेंटर घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपलं फायनल मार्किंग असतं मोंड्याचं. तर तिथून आपल्याला आतल्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन ठेवली आहे तर तेवढं मार्किंग. तुम्ही 1 इंच ठेवले असेल तर तुम्हाला 1 इंचावर मार्किंग करायचं आतल्या बाजूला आणि आतल्या बाजूला असंच मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला आता खालच्या साईडला उंची टाकायची आहे. तर उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचे. तर बघा आपला वरचा जो पफचा भाग होता तर त्याची उंची 13 इंच आली होती. तर 13 मध्ये 1 इंच वाढवून म्हणजे 14 इंचवरती इथं मी मार्किंग करणार आहे. तर तुम्हाला उंचीमध्ये 1 इंच वाढवायचं आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे आणि तिथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता आपल्याला बघायचं आहे जिथं आपली उंची आली तर तिथं आपला राऊंड किती आहे. तर बघा या ठिकाणी राऊंड आहे 10.5. तर 10.5चं अर्ध करायचं आणि जेवढं येतंय तर तेवढं तिथं मार्किंग करायचं आहे. म्हणजे तुमचा जेवढा राऊंड आहे तर त्या राऊंडचा अर्ध करायचं आहे आणि इथं मार्किंग करणार आहे मी. आणि आता इथून पुढे आपल्याला तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. तर इथं माझं 1.5 इंच आहे तर मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून इथं मी अशाच फिटिंगच्या दोन्ही लाईन ओढून घेणार आहे. अशा मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बाहीचं मार्किंग करत गेलात माझं व्हिडिओ बघत तर तुम्हाला ही बाही जी आहे तर अवघड वाटणार नाही. जी गोष्ट आपल्याला अवघड वाटते तर त्याच गोष्टीची आपण परत प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिस करण्याने ती गोष्ट आपली पाठ होऊन जाते आणि बरेचसे पॉईंट जे आहेत ते आपले लक्षात राहतात रिपीट केल्यानंतर. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजेच आपल्याला प्रयत्न करत राहिलं पाहिजे. लक्षात राहत नाहीये म्हणून आपण लगेचच मार्ग सोडून आपण दुसऱ्या मार्गावरती जायचं नाहीये. आपल्याला एकनिष्ठ राहायचं आहे आणि सतत प्रयत्न करत राहायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथं बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. आता हा बाहीचा फर्मा वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारची बाही कटिंग करू शकता. आता आपण ह्या बाहीचं कटिंग दुसऱ्या कपड्यावरती दुसऱ्या रफ पेपरवरती करणार आहोत. तिथं आपल्याला लँटर्न स्लीवचं कटिंग करायचं आहे. तर हा फर्मा वापरून आपण एकदम 2 मिनिटांमध्ये कुठल्याही प्रकारचे स्लीव कटिंग करू शकतो. तर बघा लँटर्न स्लीव किंवा कुठलीही पफची जर स्लीव आपल्याला कट करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला कपडा जास्त लागतो. तर ह्या बाहीसाठी तुम्हाला 1 मीटर 1.5 मीटर कपडा लागू शकतो. तुम्हाला प्लेटा जास्त घ्यायच्या असतील तर तुम्हाला जास्त कपडा लागू शकतो. तर बघा इथं मी एक एक्स्ट्रा कागद घेतलाय आणि आता त्याच्यावरती मी हा पॅटर्न ठेवून कट करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडनं 2 ते 3 इंच अंतर ठेवून मग आपल्याला खाली एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती प्लेटा पाहिजेत. तर मला वरच्या साईडनं थोड्याशाच प्लेटा पाहिजेत तर मी इथं 3 इंचाचं अंतर डिसाईड केले. तर 3 इंचाचं अंतर नंतर आपली बाही ओपन केल्यानंतर 6 इंच होतं, म्हणजेच आपल्याला 6 इंचाच्या प्लेटा घ्याव्या लागणार आहेत. तर बघा इथं तुम्ही एकही प्लेट न घेता वरून पूर्ण प्लेन पण ठेवू शकता. लँटर्न स्लीवमध्ये आपल्याला वरच्या साईडनं पूर्ण प्लेनच असतं. परत नंतर त्याच्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं. तर मी बघा सरळ लाईनपासून खाली उंचीचं मार्किंग केले. आता वरती मी 3 इंचाचे पफसाठी ठेवले, परंतु मला खालच्या साईडला जास्त प्लेटा पाहिजेत, म्हणजे जास्त पफ पाहिजे. तर मी इथं या ठिकाणी 9 इंच 10 इंच 8 इंच असं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण ठेवू शकता. तर मी इथं 11 इंचाचे प्लेटा डिसाईड केलेल्या आहेत. मला इथं 11 इंचाच्या प्लेटा पाहिजे आहेत. तर मी इथं खालच्या साईडनं 11 इंचावरती मार्किंग केले आणि इथं मी आता अशी बाही जी आहे तर ती क्रॉस लाईन ओढून तिथं मी क्रॉस ठेवून घेणार आहे. तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार एवढे पण ठेवू शकता, कमी पण करू शकता आणि असंच वाढवत तुम्ही जास्त पण करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचा प्लेटांचा जो आहे तर तो तुम्ही ठरवू शकता. मी या ठिकाणी 11 इंच जो आहे तर तो घेर ठेवलेला आहे आणि जी क्रॉस लाईन आहे जसा आकार जात आहे तसा आपल्याला हा फर्मा जो आहे तर तो ॲडजस्ट करायचा आहे. तर मी या ठिकाणी हा फर्मा इथं ॲडजस्ट केलेला आहे
आणि जसा आकार आहे तसा आपल्याला बाहीचा आकार आखून घ्यायचा आहे. पफ किती उंच करायचा आहे तर तो ठरवायचा आहे. तर या ठिकाणी मी वरून 1.5 इंच सरळ लाईन पासून वरती 1.5 इंचावरती मार्किंग केले आणि हे ते 1.5 इंचाचं मार्किंग आपल्याला ह्या बाहीच्या आकारामध्ये मॅच करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही राऊंड गोल आकार देऊन बाहीचा आकार जसा जाते तसा मॅच करायचा आहे. तर मॅच करत असताना तर बाहीचा आपला पुढच्या साईडचा जो खालचा आकार आहे तर तो पण तुम्हाला आखून घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर काढून तिथं तुम्हाला तो आकार जोडायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला पफची स्लीव करायची असते तर त्यावेळेस तुम्ही फक्त खालचाच आकार दिला ना तरी चालतो, वरच्या साईडचा आकार आपण नाही कट केला तरी चालतो. आता आपल्याला खालच्या साईडनं शेप द्यायचा आहे. तर बघा इथं जेवढं अंतर आहे तर तेवढंच आपलं इथं पण आहे आणि आपण असंच क्रॉसमध्ये म्हणजेच बघा 14 वरती टेप ठेवलंय मी इथं आणि जेवढा सेंटरवरती बाहीचा जो वरचा सेंटर आहे तिथं टेप ठेवून जसा आकार जाते तसा आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. थोडासा लाईनच्या खाली पण जाऊ शकतो तर जाऊ द्यायचा आहे तुम्हाला आणि एकदम गोल राऊंड शेपमध्ये तुम्हाला आकार द्यायचा आहे. आणि आता आपल्याला ही बाही कटिंग करायची आहे. कटिंग करून फक्त मी खालचा साईडचा आकार घेतलेला आहे बघा, वरच्या साईडचा आकार जो आहे तर तो मी नाही घेतलेला पाठीमागच्या भागाचा आणि जशाला तशी आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर आता ही बाही आपली कट करून झालेली आहे. तर वरच्या साईडनं आपल्याला अशा छोट्या प्लेटा येणार आहेत आणि खालच्या साईडनं आपल्याला जास्त प्लेटा घ्याव्या लागणार आहेत. आता आपण हाच कपडा जो आहे तर तो कपड्यावरती ठेवून कटिंग करणार आहोत. तर कटिंग करण्यासाठी बघा इथं कपडा जो आहे तर तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे करणार आहे. बघा अशा पद्धतीनं कपडा जो आहे तर तुम्हाला डबल फोल्ड करायचा आहे आणि अशा एकदा डबल फोल्ड केल्यानंतर तुमची एक बाही निघणार आहे. तर अशा 2 बाह्या कट करायच्या आहेत मला. तर मी बघा ही जी आपली सरळ लाईन आहे ती सरळ लाईन आपली बंद बाजूच्या साईडनं आली पाहिजे आणि ही आपली बंद बाजू आहे. तर मी अशा पद्धतीनं फर्मा जो आहे तर तो ठेवून घेणार आहे आणि जशाला तसा ठेवून कट करणार आहे. तर सेम अशाच आपल्याला 2 बाह्या कट करायच्या आहेत. आता ही बाहीला आपल्याला प्लेटा कशा द्यायच्यात आणि जोडायचे कशी शोल्डरला ते बघूयात आता आपण. तर जोडत असताना इथं आपलं मी जे पॉईंट कट दिलेला आहे तर तो कट म्हणजे आपला सेंटरचा म्हणजेच बाहीचा आपला मध्यभाग असतो. तर तिथून आपल्याला वरच्या साईड बघा मी थोडंसं अंतर सोडलेलं आहे पुढे आणि मग नंतर प्लेटा घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर प्लेटा तुम्हाला सुरुवातीला अंदाजेच घ्यायच्या आहेत, छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्यात आणि अशा प्रकारे फोल्ड करून चेक करायचं आहे की दोन्ही साईडला आपल्या प्लेटा सेम आलेत का. तर बघा एक साईडला एक प्लेट माझी कमी आहे तर मी तिथं तेवढीच मारून घेणार आहे आणि प्लेट घेतल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की ही बाही आणि आपली शोल्डर मोंडा तर तो आपला बरोबर बसतोय का ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे. चेक करताना बघा अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे म्हणजेच आपल्याला एक्स्ट्राची जी बाही आहे तर तिथं आपल्याला प्लेट घ्यायची कळते. तर बघा सेंटर माझा जो बाहीचा कट दिलाय मी तो कट आणि शोल्डर जॉईंट जो व्हायला पाहिजे. तर बघा इथं आपल्याला थोडासा कपडा एक्स्ट्रा आहे तर मी तिथं अजून एक प्लेट देऊन घेणार आहे म्हणजेच आपली बाही जी आहे तर एकदम व्यवस्थित बसते. आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बाही जोडत असताना आपल्याला खालचा ब्लाऊज आणि वरची बाही आपल्याला सरळवरती सरळ ठेवायची आहे. बाहीची उलटी बाजू वर झाली पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनी सुद्धा तशाच प्लेटा मारून घ्यायच्या आहेत परंतु खालच्या साईडला आपल्याला जास्त प्लेटा घ्यायच्या आहेत. तर मी या ठिकाणी जवळजवळ प्लेटा घेत आहे आणि प्लेटा मारून झाल्यानंतर आपल्याला चेक करायचे आपला दंडघेर किती होता म्हणजेच उंची 13 उंची होती तर तिथं तुमचा दंडघेर किती आहे तर या ठिकाणी माझा 10.5 इंच आहे. तर 10.5 इंचाचा दंडघेर प्लस त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडचे 1.5 इंचाचं मार्जिन एवढं आपल्याला ऍड करायचं आहे आणि बघायचं आहे आपला प्लेटा मारल्याच्या नंतर तेवढा कपडा शिल्लक राहिलाय का. तर बघा तर इथं माझा जास्त राहत होता कपडा तर मी आणखी त्याला जवळजवळ प्लेटा करून शिवून घेतलेला आहे. तर बघा आता बरोबर माझं 10.5 इंच त्याच्या पुढे मी दोन्ही साईडला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन पण ठेवली आहे. आता आपल्याला काय करायचं खालच्या साईडला बेल्ट जो आहे तर तो आपला कोपऱ्यापासून खालचा तर तो कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी इथं मी दुसरा कपडा घेतलाय आणि त्याला मी 4 पदरी घडी मारून घेतलेला आहे. आता घडी मारून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला उंचीचं मार्किंग करायचंय. तर बघा इथं बाही जी आहे ती तुम्हाला थोड्याशा समोरच्या साईडला अशा प्लेटा पडलेल्या पाहिजे आहेत म्हणजे चुडी बाहीसारखं. तर मी या ठिकाणी 1 इंच आणखी वाढवलेलं आहे. मी 13 इंच घेतली होती तर मी 14 केले आणि 1 इंच शिलाई मार्जिनचा असं मी 15 इंचावरती मी तर मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली. आता त्याच्यानंतर बघा तुमची बाही जी आहे तर ती तुमच्या हातातून पण गेली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला असं मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं तुमचं उत्तर येते म्हणजेच तुमचं माप येते तर त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय आणि इथं त्याचं मार्किंग करायचंय. तिथून पुढे तुम्हाला शिलाई मार्जिनचं पण मार्किंग करायचंय. आता त्याच्यानंतर तुमचा जो वरचा पफ आहे तर तिथं तुमचा दंडघेर किती आहे तर तो मोजायचा आहे म्हणजेच तुमची रुंदी मोजायची किती आहे. तर माझी या ठिकाणी 10.5 आहे तर 10.5चं अर्ध करून जेवढं उत्तर येते तर तेवढं तुम्हाला वरच्या साईडनं मार्किंग करायचंय आणि तिथून पुढे शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचंय.
आता तुम्हाला हे दोन्ही पार्ट जे आहेत तर ते फिटिंगची मार्किंग जोडून घ्यायचे आणि या ठिकाणी कटिंग करायचं आहे। कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला अशी पट्टी तयार होते। कट करून झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अटॅच करायची असते हाताला आपल्या असे हा बेल्ट जो आहे ही पट्टी मी या ठिकाणी माझा कपडा जो आहे तर तो या ठिकाणी प्लेन आहे म्हणून मी याला काय करणार आहे त्याला वरून लेस जोडणार आहे। बेल्ट आहे खालचा तर लेस जोडून झाल्यानंतर त्याचा जो बघा इथं माझा कपडा जो आहे तो एकदम प्लेन आहे त्याला मी अशी त्याच कपड्याची लेस कट करून मी एका खाली एक अशी जोडून त्याचा पॅटर्न तयार करत आहे। लेस जोडणार आहे। तुमचा कपडाच वर्क वाला असेल हेवी असेल तर तुम्ही जसाला तसा डायरेक्ट ठेवून अशा पद्धतीने तुम्ही अटॅच करू शकता आणि जसे आपण रेग्युलर ब्लाउजला फिटिंग करतो तर सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पण उलटा ब्लाउज करून फिटिंग करायचे आहे। तर या ठिकाणी तुमची लँटर्न स्लीव आणि पफची स्लीव जी आहे तर ती या ठिकाणी तयार होते। तर ही स्लीव तुम्ही ब्लाउजला वगैरे पण वापरू शकता। खूप सुंदर दिसते ही स्लीव। आणि ह्या ड्रेसचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी पॅन्ट आणि वरचा ब्लाउज दोन्हीचा पण व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही हा ब्लाउज शिवू शकता। हा जो ब्लाउज आहे तर तो पूर्ण बोटनेक ब्लाउज आहे आणि खाली मी प्लाझो केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत प्रॅक्टिस करा आणि शिकत राहा। धन्यवाद।